गोकुळ अष्टमी आणि भगवान श्रीकृष्ण याचा समन्वय साधण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात। भगवान श्रीकृष्णांना अनेक पदव्यांपैकी असा पुत्र असावा कृष्णासारखा, असा बंधू असावा कृष्णासारखा, मित्र असावा कृष्णासारखा, पती असावा कृष्णासारखा, शत्रू असावा कृष्णासारखा, पिता असावा कृष्णासारखा, असे अनेक विचारांचे पैलू पाडून भगवान श्रीकृष्णांना आगामी नव्या पिढ्यांनी त्यांचा जीवनादर्श कसा पाळावा हे विचार त्यात मांडलेले आहेत। जगात अनेक पुत्र आहेत, अनेकांना आदर्श पुत्र, मर्यादा पुरुषोत्तम या सुद्धा पदव्या मिळालेल्या आहेत। प्रभू रामचंद्रांना सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी मिळाली। आपल्या आईवर तर प्रेम होतच दुमत नाही, पण वडिलांवर देखील आज्ञा शिरसावत मानून त्यांनी कैकेयीच्या वरा 3 वरा प्रित्यर्थ एक राजा 14 वर्ष वनवासात जातोय हे सुद्धा आशीधारा व्रत स्वीकारलं आणि त्यातून या भूतलावर मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय ही पदवी धारण केली। पण याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णांनी एक दिवसाचं जन्माला आलेलं बालक यशोदेकड राहून यथावकाश सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याभ्यासासाठी जाऊन पुत्र या नात्यानं आपली जबाबदारी यशस्वी केली आणि चालताना, बोलताना, वावरताना आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वागण्यामुळं, आपल्या कुठल्याही कर्तृत्वामुळं आई वडील आणि थोरा मोठ्यांचं मन दुखणार नाही याची हमी आणि काळजी त्यांनी घेतली, म्हणून त्यांना ही पदवी बहाल केली। महाभारतकार लिहितात 5व्या दिवशी महायुद्धात त्या चक्रव्यूहातून सुटका होण्यासाठी शत्रू पक्षानं चक्रव्यूह रचलं, पांडव सैन्य फोडलं आणि विविध अंतरावर त्यांना पाठवलं आणि एकट्या 16 वर्षाच्या कोवळ्या मुलावर जयद्रथासारख्या माणसांनी युद्धाचे नियम तोडून त्याला ठार मारलं। त्याच्या प्रेतावर तो चपला घालून नाचला आणि अशी परिस्थिती ज्यावेळी तयार झाली आणि भगवान श्रीकृष्णांनी बघितली, त्यांच्या अंतःकरणाला प्रचंड असं भगदाड पडलं। पण वचनबद्ध असलेले भगवान श्रीकृष्ण त्यांनी स्वतःचं मन सावरलं। न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन मी युक्तीच्याच्या, स्वतःला सावरत अहो ज्यांनी स्वतःचा मामा मारला त्यांना भाचा वाचवता आला नाही हे मर्म महाभारतकारांनी अचूक शब्दात प्रत्येकाच्या अंतःकरणात पोहोचवलेलं आहे। आणि ज्यांना हे मर्म समजलं त्यांना महाभारत समजलं असं म्हणायला हरकत नाही। प्रसंग मोठा गंभीर होता। आता ही जर बातमी अर्जुनाला समजली, पांडवांना समजली, ते काय आकांत करते। युद्ध संपल्यावर संध्याकाळी सगळी मंडळी शिबिरात चुपचाप भामट्यासारखी बसली। अर्जुनाला सांगण्याचं धाडस कोणालाही होईना, म्हणून भगवान श्रीकृष्णांनी वेगळ्या पद्धतीत त्याला जवळ करून वस्तुस्थिती सांगितली। तेवढा तो खवळून उठला। उद्या अस्तमानपर्यंत जर मी जयद्रथ मारला नाही
तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. प्रतिज्ञा केली खरी, पण ती अविचाराची. समजा दुसऱ्या दिवशी तो जयद्रथ लढाईला आलाच नसता, काय केलं असतं? ही शिष्टाई साधण्यासाठी भल्या पहाटे 4 वाजता रात्रभर जागे असलेले श्रीकृष्ण अर्जुनाला उठवलं, द्रौपदीला उठवलं आणि दोघांनाही आशीर्वाद घेण्यासाठी एका ऋषींकडे आणलं. वयोवृद्ध असलेले पांडव कौरवांचे गुरु राजर्षी भीष्म गंगापुत्र, हा म्हातारा जे बोलतोय ते खरं होत असतं म्हणे. म्हणून आपण भल्या पहाटे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि मग उद्या युद्धाचं नियोजन काय कसं करायचं ते बघू. म्हणून भल्या पहाटे 4 वाजता द्रौपदीसह अर्जुनासह भगवान श्रीकृष्ण तिघेजण त्यांच्या शिबिरात, त्यांच्या छावणीत, त्यांच्या पर्णकुटीत येथे झाले. नजर चुकीनं हातातल्या बांगड्या वाजल्या. भीष्म ध्यान अवस्थेत बसलेले होते. एकदम ध्यान त्यांचं दुभंगलं. आपल्या शिबिरात किंवा जवळ कधीच बांगड्या येत नाही आणि आवाज येत नाही, इथे भल्या पहाटे बांगड्यांचा आवाज आला कसा? म्हणून ते जरा त्यांची समाधी भंगली. एकदम जागृत झाले तर समोर द्रौपदी आणि मुखातून एकदम शब्द बाहेर पडला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. इकडे अर्जुनाचे आणि कृष्णाच्या हातावर टाळी पडली आणि अर्जुनाला सांगितलं जा म्हणे, आता ती द्रौपदी जिंकली म्हणे, आता तिचा विजय अटळ आहे म्हणे. का? हा म्हातारा जे बोलतो ते खरं होतं म्हणे. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या आशीर्वादाच्या शिदोरीवर युद्धाची रचना केली आणि मग त्या जयद्रथ कसा मारायचा याचं नियोजन केलं. जयद्रथाचा बाप भगदत्त शेजारी अघोर काही तपश्चरण करत होता की जेणेकरून पांडवांच्या वंशासह त्यांचा नायनाट व्हावा. म्हणून तो अघोरी काही तपश्चरण करत होता, पण त्याला एक शाप मिळालेला होता. तो अघोरी तप करतोय, वाईटासाठी जर तू करत असशील तर त्याची फळं तुला वाईट भोगावी लागतील. ज्यावेळी तू वाईट तपश्चरण वाईट कामासाठी करशील त्यावेळी तुझ्या मांडीवर तुझ्या मुलाचं शिरकमळ येऊन पडेल, तू बघशील, बघता बघता तुझा अंत होईल म्हणे. आणि तसंच झालं हे श्रीकृष्णांना माहीत होतं. परंतु जयद्रथ मारणं हे कोणालाही सहज साध्य नव्हतं. म्हणून दुसऱ्या दिवशी भीष्म कोपले, द्रोण कोपले, निरपराध 1,00,000 सैन्य पांडवांचं निष्पाप सैन्य मारलं. हाकार उडाला. अस्तमान होण्याची वेळ आली. त्या दिवशी सूर्यग्रहण होतं 4 वाजता. सूर्याला आज्ञा केली आणि त्वरित रात्रीचा दिवस झाला, दिवसाची रात्र झाली. सूर्याला आज्ञा केली की थोडा वेळ तू अस्तमान केल्यासारखं भासव आणि परत तुझा प्रताप दाखव. युद्ध थांबलं. अस्तमान झालेलं आहे म्हणून श्रीकृष्णानं अर्जुनाला आज्ञा केली, तू काल काय प्रतिज्ञा होती केलेली ती आता पूर्ण कर. इथे अस्तमान झालेलं आहे आणि तुला आता ताबडतोब अग्निकाष्ठ भक्षण करावं लागेल. भीमानं ताबडतोब
अंत्येष्टीची तयारी केली. ते लाकडं गोवऱ्या आणल्या, तिरडी आणली, चिता रचली, ब्राह्मण बोलवले, उलट्या प्रदक्षिणा सुरू झाल्या. पण त्या अर्जुन घाईघाई त्याचं धनुष्य विसरला. तेवढ्यात आठवण करून दिली, अरे म्हणे कारकुंद मेला तर तो घास घेणार नाही, त्याच्याजवळ फाउंटन पेन तरी ठेवावा लागतो म्हणे, तर तो घास घेतो म्हणे. तो घास घेणार नाही, तू घास घेणार नाही म्हणून तुझं धनुष्य ते सगळे युद्धाची हत्यारं साहित्य घे म्हणून ती सगळी हत्यारं घ्यायला लावली. हमारा प्यारा दुश्मन मर रहा है असं बघणारा जयद्रथ 9 मैल लांब होता, तो अगदी जवळ आला. मरणादारी का तोरणादारी? मरणादारी. निदान जाता जाता त्या अर्जुनाचं मरण बघावं म्हणून मोठ्या आनंदानं कौरव सैन्य पहिल्या रांकेत गोल असं उभं राहिलं. भगवान श्रीकृष्ण आणि जयद्रथ दृष्टादृष्ट झाली आणि असं करपल्लवी म्हणजे बोटानं खुणवलं. अर्जुनाला तिसरी प्रदक्षिणा सांगताना सांगितलं की तुझा दुश्मन समोर उभा आहे, धनुष्याला बाण लाव, टणकार कर आणि असा बाण वापर की तो बाण ते शिर कमल घेऊन बापाच्या मांडीवर पडेन. बोला फुलाची गाठ, तो बाण ते शिरकमळ घेऊन बेमालूमपणे अगदी अचानक आणि अलगद भगदत्ताच्या मांडीवर पडलं. सूर्यानं आपला प्रताप दाखवला, कडक ऊन पडलं. सावध असलेलं पांडव सैन्य सावध होतं, युद्धाचं नियोजन केलेलं होतं आणि क्षणाचाही विलंब न लावता 1,00,000 कौरव सैन्य त्यांना कंठस्नान घालून त्यांना यमसदन दाखवलं आणि मग आंघोळी ग्रहणाच्या केल्या. ग्रहणच सुटलं. म्हणून महाभारतकारांनी या सगळ्या युद्धाचा धावता परामर्श घेत घेत 6वा दिवस उजाडला. पुढे अनेक काही गोष्टी वाढून ठेवलेल्या होत्या. त्या निस्तारत 18वा दिवस संपला. 18 दिवसात त्या युद्धानं पांडवांच्या गाड्यात वीरश्रीची माळ घातली. पांडवांना विजय प्राप्त झाला. पण काय झालं माहित नाही, थोडासा अहंकार उफाळून आला. विजय पचवणं फार अवघड असतं. म्हणून त्या तावात आनंदात ही सगळी पांडव मंडळी भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि सांगतात, भगवंता तू आता आम्हाला आशीर्वाद दे, आम्ही आता आमच्या काकांकडे जातो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मग हस्तिनापूरचं राज्य करतो. भगवान श्रीकृष्ण हसले. अर्जुना, भीमा, युधिष्ठिरा, वेडे आहात म्हणे तुम्ही, मूर्ख आहात म्हणे, अजून पांडवांचा विजय झालेला नाही, तुम्ही किती वेडी माणसं आहात म्हणे. अरे तुम्ही त्यांचे ज्यांचे 100 पुत्र मारले ते लोक, तो काका तुम्हाला आशीर्वाद देणार आहे का म्हणे. तुम्ही त्यांचे 100 पुत्र मारलेले आहेत आणि तो काका तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. तुम्ही कुठल्या युगात आहात म्हणे. हो म्हणे, हे बरोबर आहे, तुम्ही आता त्यांच्याकडे जाऊ नका म्हणे, मला बरोबर यावं लागेल. म्हणून श्रीकृष्णांनी केलेली शिष्टाई 5 लोखंडी पुतळे पांडवांचे बनवले. सर्वप्रथम शिष्टाई करून पुढे निरोप पाठवला, पांडव काकाच्या दर्शनासाठी येत आहे धृतराष्ट्राच्या.
म्हणून वरवर त्याला खूप आनंद झाला, पण आत अंतःकरणात प्रचंड प्रचंड असे ज्वाला क्रोधाग्नीच्या प्रज्वलित होत होत्या. म्हणून त्यांनी मधल्या भावाला आधी पुकारलं, भीमाला. आधी भीमानं मला भेटावं म्हणे, कारण हा बलाढ्य आहे, हा मारला म्हणजे बाकीचे मारणं आपल्याला सोपंच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पूर्वनियोजित त्यांचे 5 लोखंडी पुतळे बनवायला सांगितलेले होते. सर्वप्रथम भीमानं आपली स्वतःची लोखंडी प्रतिमा धृतराष्ट्रासमोर ठेवली आणि दूर 50 फूट जाऊन लांब उभा राहिला. भीम धृतराष्ट्रानं त्या लोखंडी पुतळ्याला, कारण तो आंधळा होता, त्याला आलिंगन दिलं. अंतःकरणातल्या प्रचंड ज्वालाग्नींनी तो पुतळा त्वरित उखडून टाकला, त्याचे तुकडे तुकडे झाले, जळून भस्म झाला. युधिष्ठिराला पुकारलं, अर्जुनाला पुकारलं, नकुल सहदेवाला पुकारलं. उर्वरित 4ही पुतळे भस्मसात झाले. हळू श्रीकृष्णांना धृतराष्ट्र सांगतोय, देवा पांडव मेले का सगळे म्हणे. म्हणे आता तुझाच नंबर आहे म्हणे, आणि तुला आता आमच्या समोर तू जिवंत राहत नाही म्हणे, आता नंबर तुझा आहे. असं म्हटल्याबरोबर तो धृतराष्ट्र घाबरला. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपल्या वेगळ्या आविष्कारातून त्याला अंधदृष्टीला दिसेल अशी कृती करून दाखवली. त्या 5ही पुतळ्यांचं भंजन झालं आणि त्यातून पांडवांना शिरसलामत वाचवलं युद्ध संपल्यानंतर. म्हणून युद्ध पचवणं ही सोपी गोष्ट नाही. हल्ली अनेक राज्यकर्ते तथाकथित लोक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये निवडून येतात. लोक पोतेचे पोते त्यांच्यावर गुलाल टाकतात. आता गुलाल हा जो पदार्थ आहे तसा प्रेतावर प्रेतकर्म अंत्येष्टीसाठीच वापरला जातो, आणि खरोखर त्यांची प्रेतच होतात. 5 वर्ष ते कधीच त्या मतदारसंघात फिरकत नाही, हे आपणाला ठाऊक आहे. म्हणून सच्चे सेवेकरी या प्रक्रियेत कधीच भाग घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे सच्चे आहेत ते कधी यात भाग घेत नाही. ते काय करतात, निवडून आलेल्या प्रेतांचा कान पकडून कामं करून घेतात, त्याला संजीवनी देऊन. तर अशा पद्धतीत भगवान श्रीकृष्णांचे जीवनादर्शांचे पैलू युद्ध संपल्यानंतर ते जड पावलांनी आपल्या राजधानीकडे निघालेले आहेत. दुःख मनात, विजय गळ्यात, पांडव लोक बरोबर. अशा अवस्थेत विजय आणि दुःखाला बरोबर घेऊन एकदाची राजधानी गाठली. पण मनात अनेक प्रकारचे विचार थैमान घालत होते. राजधानीत गेल्यावर आपले म्हातारे आई वडील आपल्याला विचारतील, माझा नातू कुठे आहे, सुभद्रा पुत्र अभिमन्यू कुठे आहे, मी कुठून भरून देऊ, कुठून आणू त्याला. या विचारानं तसे ते हवालदिल झालेले होते. म्हणून त्यांनी स्वतःला सावरत सावरत त्यावर उपाययोजना करत करत आईला आता कोणत्या भाषेत आपण सांगून तिला कळणार नाही नातवाची वार्ता, अशा इराद्यानं ते राजधानीत घरात प्रवेश करत नाही तर ती म्हातारी अंध झालेली वृद्ध झालेली देवकी समोरच उभी होती. आणि पाहिल्याबरोबर
पहिला प्रश्न कृष्णाला विचारला, तू बाळ आलास, पांडव आलेत, माझा नातू तुमच्यात दिसत नाही रे. विचारलेला प्रश्न मर्मस्पर्शी होता. विचारलेल्या प्रश्नाला अलगद उत्तर देताना ते सांगतात, आई, तुझा नातू त्या युद्धक्षेत्रावर थोडासा जखमी झालेला आहे, त्याला तलवारी लागलेल्या आहेत. थोड्याच दिवसात बरा झाल्यानंतर तो तुला नक्की भेटेन, तू काळजी करू नकोस. अशी आईची भलावण करत त्यांनी ती वेळ मारून नेली. सर्वांना आश्चर्य वाटलं, संबंधितांना, प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं. भगवान श्रीकृष्ण असं खोटं कसं काय आईला सांगतात. पण आज कुठल्याही आजी आजोबांना तुम्ही विचारा, बसलेल्या सर्व आजी आजोबांना तुम्ही विचारा, तुम्ही सगळ्यात जास्त जीव, सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करता. सारेच आजी आजोबा सांगतील की आम्ही सगळ्यात जास्त प्रेम नातवंडांवर करतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी अगदी अलगदपणे या विचाराचं भान ठेवून, आईला दुःख होणार नाही, वाईट वाटणार नाही याची काळजी घेऊन, असा पुत्र असावा कृष्णासारखा की जो आपल्या बोलण्यामुळं, आपल्या आचरणामुळं, आपल्या कर्तृत्वामुळं त्यांचं मन दुखणार नाही. नाही तर आज अनेक श्रीकृष्ण आहेत, कॉन्व्हेंटमध्ये जाणारे आहेत, नोकऱ्या करणारे आहेत. ते आई वडिलांशी कसं वागतात हे ज्योतिषांना किंवा कोणाला विचारण्याची जरुरी नाही. घ्यायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि नंतर मग त्यांनी 18 दिवसाचा वार्तालाप द्वारकावासीय लोकांसमोर केला. आवाज तर ओळखीचा वाटतो, पण त्याला बघायचं कसं या चिंतेत असणारी यशोदा मावशी, तिला काळजी पडली, याला बघायचं कसं, याला एवढं आपण लहानचं मोठं केलं, गुरुजींकडे पाठवलं, तो राजपुत्र झाला आणि तदनंतर तो कधीच माझ्याकडे आला नाही, ही खंत त्या वृद्ध मावशीला लागलेली होती. कारण तोपर्यंत नंद आणि यशोदा, वसुदेव आणि देवकी हयात होते, पण जीर्ण म्हातारे झालेले होते, माना डुगडुगत होत्या, दृष्टी क्षीण झालेली होती. त्या यशोदेनं रडून रडून आपली दृष्टी गमावली, अंध झाली, पण कान शाबूत होते. वार्तालाप करताना आवाज पण दिसत नाही, ही खंत तिची ओळखली आणि धावत जाऊन स्वतःच्या आईच्या नमस्कार करण्यापूर्वी त्यांनी आधी मावशीचा नमस्कार केला. काय झालं माहित नाही, परंतु वैज्ञानिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या मानसिक समाधान मिळाल्यामुळं शारीरिक आजार बरे होतात असं शास्त्र सांगतं. आमच्या डॉक्टर लोकांनी जर पेशंटला पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली, बस तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही बरे होणार, खरंच माणसं बरे होतात. पण हल्लीचे डॉक्टर पेशंटला बरं करण्याऐवजी तो कसा लांबणीवर अजून आमची मीटर वगैरे वगैरे तपशिलात बोलण्याची जरूर नाही. आणि तसंच झालं. काय झालं माहित नाही, परंतु नमस्कार करण्यासाठी धावत आलेले भगवान श्रीकृष्ण मावशीच्या नमस्कार करते झाले. चरण स्पर्श झाला
गेलेली नजर परत आली. नजर गेली होती, नजर परत आली, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्यांनी 18 दिवसाचा इतिवृत्त सर्व नगरवासियांना समजावून सांगितला. अभिमन्यू वध सोडून व्यास उभे होते, ते लिहित होते, घटना लिहित होते. जशीचे तशी घटना युद्ध क्षेत्रावर लिहिणारे महर्षी व्यास द्वारकेत ही घटना सत्यस्थिती लिहून ठेवली. म्हणून महर्षींनी असा पुत्र असावा तो कृष्णासारखा, की आपल्या बोलण्यामुळं, आपल्या चालण्यामुळं, झालेल्या घटनेमुळं त्या वृद्ध आईवडिलांचं मन सांभाळणारा पुत्र असा असावा तो कृष्णासारखा. कदाचित रामायणकार विसरले असतील, कैकेयीच्या वराच्या वेळी त्या जागेवर जर श्रीकृष्ण असते तर कैकेयीला नक्कीच वनवासात पाठवलं असतं. ही वस्तुस्थिती आहे. हा दोन व्यक्तिमत्वातला हा फरक आहे. असोत, गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं महाभारतकारांनी अनेक पदव्या, बंधू असावा कृष्णासारखा, बलरामाच्या बाबतीत काही घटना घडलेल्या आहेत. त्यांचे मोठे बंधू बलरामजी, त्यांचं फार कमी चरित्र जनतेला ठाऊक असेल, परंतु पुढील अंकात आपण बलरामांबाबत अपूर्ण असलेली माहिती त्यात देण्याचा प्रयत्न करू. आदर्श बंधू कसा असावा ते बलरामाचं उदाहरण दिलेलं आहे. युद्ध प्रसंगानंतरचं आहे. दुर्योधन युद्धाच्या वेळचा आहे. असा शत्रू असावा कृष्णासारखा. युद्धाचं निमंत्रण देण्यासाठी दोन पक्षाच्या वतीनं, दोन प्रतिनिधी पैकी दुर्योधन कौरवांच्या वतीनं, अर्जुन पांडवांच्या वतीनं, दुपारची वेळ, भगवान श्रीकृष्ण वामकुशी म्हणजे पडलेले होते. जेवणानंतर थोडीशी वामकुशी घेणं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं, एक 10-15 मिनिट. पण ते असे ओढे पडले होते आणि उशाजवळ येऊन सर्वात आधी दुर्योधन बसला, पायथ्याजवळ अर्जुन बसला. असे उताने उठून बसले तर समोर आधी अर्जुनाचं दर्शन झालं. म्हणून त्याने अर्जुनाला विचारलं, का रे व तू का आलास? पाठीमागे बसलेला दुर्योधन गुरगुरला, देवा मी आधी आलो म्हणे, मला माझ्याशी आधी बोल म्हणे. मग असं मागे वळून बघितलं तर दुर्योधन, बरं बरं तुझं काय काम आहे? देवा म्हणे तुझं सारं सैन्य मला हवं आहे. दिलं म्हणे. अजून काय पाहिजे? बस मला तेवढंच पाहिजे होतं. अगदी आनंदानं तो दुर्योधन निघून गेला. अर्जुनाला विचारलं, देवा अर्जुना तुला काय हवंय? देवा मला काहीच हवंय, तुझं काही नकोय, मला तू हवाय. तुझं धनुष्य नको, चक्र नको, तुझा रथ नको, काही नको, तुझं सैन्य नको, मला तू हवाय. ठीक आहे मी येईन, पण एक काठीवर म्हणे, मी लढाई करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. कारण दोघं बाजूला जे लोक आहेत ते तुझे चुलत भाऊ आहेत, सगळे सोयरे आहेत, मामा आहेत, आजोबा आहेत, सगळे आहेत. त्यामुळं मला माझ्यावर असलेली जी काही बंधनं आहेत ती मला पाळावे लागते. म्हणून मी हातात शस्त्र घेणार नाही. चालेल म्हणे, तू फक्त आम्हाला आशीर्वाद दे म्हणे, बाकी काही नको, आम्ही करतो काय करायचं ते म्हणे. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाचा विजय अटळ होता. भगवंताजवळ मागणी काय करायची असते हा त्यातला महत्वाचा भाग आहे. चुकून जर कधीतरी भगवंताचं दर्शन झालं तर कागदावर हल्ली लोक काय लिहितील सांगायची गरज नाही.
मला अमुक मिळालं पाहिजे, मला तमुक मिळालं पाहिजे, गाडी झाली पाहिजे, बंगला झाला पाहिजे, आणि परवाच माझ्या मुलानं लॉटरीचं तिकीट काढलं म्हणजे माझी सगळीच कामं होतील, एवढं देवाजवळ मागितलं म्हणजे बस झालं. अशी मागणी देवाजवळ करायची नसते. देवाजवळ सत्व मागावं. असोत. त्याप्रमाणे हा सर्व जीवनादर्शातले पैलू पाडताना आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श शत्रू, मित्र म्हणाल तर 4 दिवसाचे शिळे पोहे पंचपक्वान्न बाजूला सारून मिटक्या मारत मारत खाणारे भगवान श्रीकृष्ण, एवढं त्या सुदाम्याला जवळ करून मैत्रीतले एक समृद्ध भावना नव्या पिढ्यांना कळावी म्हणून अशी मैत्री करावी ती सुदाम्यासारखी. हल्ली मैत्री कशी असते ती व्यावहारिक मर्यादेपुरती, म्हणून कुठलीही व्यावहारिक मैत्री न करता आध्यात्मिक मैत्री ही अतूट आहे. पती असावा कृष्णासारखा. द्रौपदी एक दिवस भगवान श्रीकृष्णांच्या 8 राण्यांकडे आली मुद्दाम परीक्षा बघण्यासाठी. यांच्यातला सौती मत्सर काय आहे म्हणून ती मोजमाप घेण्यासाठी रिपोर्टर म्हणून आली. तिनं सगळ्यांची मनं तपासली, रुक्मिणीपासून कालिंदीपर्यंत सगळ्यांनी एकच उत्तर दिली 8 जणींनी की भगवान श्रीकृष्ण जे आमच्यावर प्रेम करतात ते अन्य कोणावर नाही म्हणे. सारखीच उत्तरं 8 जणींची मिळाली. द्रौपदी त्यात नापास झाली. म्हणून असा पती असावा तो कृष्णासारखा, या उक्तीनं महाभारतकारांनी हे पैलू पाडलेले आहेत. प्रसंग मोठे गांभीर्यानं भरलेले आहेत, चैतन्यानं भरलेले आहेत, आनंदानं भरलेले आहेत, आविष्कारानं भरलेले आहेत. अशा अनेक पदव्या महाभारतकारांनी त्यांना समर्पित केल्या, तरी सुद्धा त्यांना रावलं नाही. आविष्कार संपल्यानंतर मूल्य संस्काराचं महत्त्व, मायेची ममता आणि पित्याची पाखर, तुरुंगात झालेला जन्म याची खंत निजधामात जाता जाता त्यांना याद आली. आपण तसे कमनशिबीच आहोत म्हणे. आई वडिलांची सेवा मला करता आली नाही, म्हणून जाता जाता त्यांनी ही खंत व्यक्त केली आणि तो आविष्कार संपून पांडुरंग हा आविष्कार धारण करत ते दीर्घकाल त्यांचा मुक्काम द्वारकेला राहिला. पण पैठण शहरात एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व जन्माला आलं, एकनाथ महाराजांसारखं. आज पैठणचे सेवेकरी आलेले आहेत, त्यांनी उभं राहावं म्हणजे त्यांना एकनाथ महाराज कळतील. अर्थात आपण यापूर्वी फार मोठा मेळावा देखील पैठण शहरात प्रकाशापाठोपाठ घेतलेला होता की त्या निमित्तानं मराठवाड्यात आणि अन्य प्रांतात एकनाथ महाराजांचं जीवनादर्श त्या निमित्तानं सर्वांच्या मनापर्यंत ही मंडळी पोहोचवतील अशी अपेक्षा आहे. म्हणून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून एकनाथ महाराजांचा जीवनादर्श की ज्यांच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी यावं एवढी योग्यता असलेलं संत या राज्यात, या पैठण शहरात जन्माला आले.